मित्रांनो, आज आपण भेटत आहोत अक्षय भास्कर यांना। तर हे व्यक्ती म्हणजे 2019ला RRBचा फॉर्म भरणारे आणि 2022ला परीक्षा देणारे आणि आपण म्हणतो की सर परीक्षा केव्हा होणार, भरती केव्हा होणार, एग्जाम कधी होणार, पण यांनी असा विश्वास ठेवला नाही आणि 2019ला फॉर्म भरला, 2022ला परीक्षा दिली आणि 2023ला जॉईनिंग भेटली। म्हणजे एका परीक्षेसाठी त्यांनी 4 वर्षाचा कालावधी गमावलेला आहे। म्हणजे लक्षात असू द्या मित्रांनो की संयम हा फार महत्त्वाचा आहे। तर तुम्ही त्यांच्या शब्दात त्यांचे वर्णन ऐका। नमस्कार, सांगा तुमच्याबद्दल विद्यार्थ्यांना थोडं। मी सर्वप्रथम तर जगदंब अकॅडमीचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं, अभ्यास कसा करायचा हे समजून सांगितलं। श्रीकांत सर, निलेश सर, अग्रवालजी यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलं। कोणती पुस्तकं वाचायचे, अभ्यास कसा करायचा त्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आणि माझ्या प्रयत्नामुळे मी ग्रुप डीची एक्झाम क्रॅक करू शकलो। आणि सर तुम्ही म्हणजे समजा आता विद्यार्थ्यांची खूप अशी कंडिशन असते की सर एक्झाम केव्हा होणार आणि त्यांना काही जणांना अशी सवय असते की सर 1 महिनाच क्लास लावल्यावर सर कसं होणार माझं, आणि सर हा टॉपिक का बरं नाही शिकवला, मग हे प्रश्न असे का बरं आले, त्याच्याबद्दल थोडं काही सांगा विद्यार्थ्यांना। सर जो क्लास जो असते ना तो कंटिन्यू करावा लागते। 1 महिन्याचा क्लास करून काही अर्थ नाही, कंटिन्यू क्लास करावं लागते। जे सब्जेक्ट्स आपले मॅथ, सायन्स, करंट या सर्व विषयांवर एकसारखा फोकस करावा लागते। जो सब्जेक्ट आपले वीक आहे त्यावर जास्त फोकस करायचा आणि जे करंट अफेअर्स आहे ते डेली वाचत राहायचे। आणि सर तुम्हाला एक विचारायचं असं आहे की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असते की सर मी तो परत टॉपिक का बरं करावा, की मी आता शेकडेवारी केला तर मग शेकडेवारी परत का बरं करा, त्याबद्दल काही सांगा यांना। आपण म्हणतो की मी आता हा टॉपिक केला तर परत का करू, जर पण तोच प्रश्न जर आपल्याला परीक्षेमध्ये आला तर आपण त्या वेळात तो सॉल्व्ह करू शकत नाही। जो कालावधी असते म्हणजे प्रश्नाचा त्या कालावधीमध्ये आपण सॉल्व्ह करू शकत नाही। म्हणजे परीक्षेच्या वेळेस आपल्याला तो प्रश्न अचूक वेळेत आला पाहिजे, त्यासाठी तो परत रिव्हिजन करावं लागते। हां, म्हणजे आपल्याला यांच्या शब्दात असे कळाले आहे की जर गणिताचे सब्जेक्ट आणि टॉपिक जर तेच असतील तर आपल्याला परत करायला का बरं घाबरतो आपण, म्हणजे ते टॉपिक नेहमी करायचे आहेत। आणि वाक्य पण महत्त्वाचं आहे मित्रांनो, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट। आणि थोडंफार तुम्ही अभ्यासाबद्दल त्यांना गाईड्स करा। अभ्यासाबद्दल सर मी तर तुमच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यास केलेला आहे। आपला क्लास पण जॉईन केला होता मी। त्यानंतर श्रीकांत सरांनी मॅथ्स शिकवलं, तुम्ही विज्ञान करून घेतलं, आशिष सरांनी रिजनिंग करून घेतलं, करंट अफेअर वगैरे करून घेतलं। तर तेच क्लासला यायचं, ते जे आपण जे क्लासला वाचतो म्हणजे जे शिकतो त्याची घरी प्रॅक्टिस करायची, घरी गेल्यावर ते वाचायचं आणि जे काही डाऊट्स असतील ते विचारायचे। आणि काही विद्यार्थ्यांचं असं असते, आता जसं तुम्ही कसे घरी गेल्यावर अभ्यास करायचे, काही विद्यार्थी क्लासला येतात आणि त्यांची अशी इच्छा असते की टॉपिक शिकवला, घरी घेतली की लहानपणी कसं आपण बॅग घेऊन जायचो आणि घरी घेतल्यावर ते बॅग पटकायची, तर त्यांची नोकरी लागण्याची इच्छा का बरं आहे, तुम्ही त्यांचं सोल्युशन सांगू शकता का? सर ते म्हणजे कसं आहे, आता त्यांची इच्छा नसते पण ते जबरदस्तीने क्लासला येतात आणि फक्त घरच्यांना दाखवायसाठी किंवा लोकांना दाखवायसाठी बाबा मी क्लास करतो, मी परीक्षेची तयारी करत आहे, पण ते मनापासून करत नाही। जर आपल्याला खरंच एक्झाम क्रॅक करायची तर आपल्या घरी पण स्टडी करावं लागेल। टीचर लोक आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, शिकू शकतात, पण प्रयत्न करणं आपल्या हातात, ते आपल्याला जे नोकरीवर लागायचे ते आपण स्वतःच लागू शकतो। हां, तर सर तुमची मनापासून धन्यवाद। आणि तुम्ही नोकरीवर लागल्यावर तुम्हाला कसं वाटत आहे? खूप छान वाटत आहे, मस्त। तर लक्षात असू द्या मित्रांनो, हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अभ्यासाबद्दल कळेल आणि तुमच्या अंगातला जो ऐदीपणा आहे तो निघून जाणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो।